नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट वाईज टॉपरच्या मार्क्स नुसार आपले मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बघणार आहोत. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. ठीक आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओचा टॉपिक प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे, की तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ हवा आहे. तुम्हाला फीज बद्दल, तुम्हाला कॉलेजेस बद्दल व्हिडिओ हवेत का, टॉप 10 कॉलेजेस, टॉप 50 कॉलेजेस, ज्या पण टॉपिक बद्दल व्हिडिओ हवा असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर रिसर्च करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू शकेल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत MST CET 2025 चे शिफ्ट वाईज टॉपर. ठीक आहे, आता हे शिफ्ट वाईज टॉपर कसे निघाले सगळ्या गोष्टींबाबत पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर साईराज अवॉर्ड होता, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेले. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. तुम्हाला पैसे नाही द्यायचे, फक्त लाल बटनवर क्लिक करायचं बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, तुमचे काउन्सिलिंगचे अपडेट, कॅप राऊंडचे अपडेट, सगळे अपडेट तुमच्या ग्रुप्समध्ये सगळ्यात पहिले येतात, म्हणून प्लीज व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आता बघूया आपण शिफ्ट वाईज टॉपर. एका बाळांनो, आता शिफ्टचा टॉपर कसं काय डिसाईड होतं किंवा शिफ्टची डिफिकल्टी कसं काय डिसाईड होते, तो महत्वाचा प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही युट्यूब वरती बघतात 20 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती, म्हणजे डिफिकल्ट होती. आता हे डिफिकल्ट होती हे कोणाला माहित पडलं, कसं काय माहित पडलं, कोणत्या बेसिसवरती सांगितलं. आता ही डिफिकल्टी ठरते तुमच्या टॉपरच्या मार्क्सवरती. फॉर एक्झाम्पल, व्यवस्थित बघा मी काय सांगतोय. 200 मार्कचा तुमचा पेपर असतो सीईटीचा. 200 पैकी समजा 190 मार्क एक सेट ग्रुप, म्हणजे टॉपरचा एक ग्रुप आहे, त्यांना 190 सरासरी मार्क पडले. फॉर एक्झाम्पल बघा, 25,000 विद्यार्थी आहेत समजा तुमचे एक शिफ्ट मध्ये. आता समजा 20 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये 25,000 विद्यार्थी आहेत. यात काय करेल सीईटी सेल, टॉप 100 स्टुडंट मार्क्स नुसार टॉप 100 स्टुडंट काढेल. 100 स्टुडंट काढले, 25,000 मधून टॉप 100 काढले सीईटी सेलने, ज्यांचे मार्क्स खूप जास्त आहेत ते असे टॉप 100 काढले. आणि त्या टॉप 100ची जेव्हा सरासरी केली, ऍव्हरेज केले, ते आलं तुमचे 190. गोष्ट समजते, 190 म्हणजे खूप जास्त मार्क्स आहेत, म्हणजे शिफ्टची डिफिकल्टी लेवल इझी होती. गोष्ट समजली. त्याच जागेवरती जर दुसरी शिफ्ट आहे, सपोज 19 एप्रिलची शिफ्ट 1 आहे, त्याच्यात पण 25,000 विद्यार्थी होते. या 25,000 विद्यार्थ्यांपैकी जे टॉप 100 होते त्यांचा जर ऍव्हरेज केला तर तो फक्त 160 येतोय. 160 येतोय म्हणजे काय होतं, कमी आहे. म्हणजे काय, तुमची शिफ्टची डिफिकल्टी काय आहे, जास्त आहे. कारण स्कोर कमी येतोय म्हणजे शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होईल, वाढेल. म्हणजे तुमचे पर्सेंटाइल त्या ठिकाणी वाढतील. चला आता शिफ्ट वाईज पण बघू आपण, पण एवढी गोष्ट लक्षात आली तुम्हाला. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. ठीक आहे, हे बघा, आता 3 शिफ्ट तुमच्या सपोज आहेत. एक 182चा टॉपर निघालाय ऑन अन ऍव्हरेज टॉप 100, एक 173चा आणि एक 159चा. आता ही शिफ्ट असेल तुमची इझी बाळांनो, इथं तुमचे पर्सेंटाइल कमी येतील थोडेसे. 173 ही शिफ्ट असेल तुमची मॉडरेट, इथं पर्सेंटाइल तुमचे थोडे मॉडरेट येतील. ठीक आहे, ही शिफ्ट असेल तुमची टफ डिफिकल्ट, म्हणजे इथं पर्सेंटाइल तुमचे वाढतील. ठीक आहे, जास्त येतील. एवढी गोष्ट समजते तुम्हाला, एवढं जरी समजलं तरी खूप आहे. ठीक आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, फक्त 50% काम झालंय. 50% काम अजूनही बाकी आहे, ते म्हणजे प्रॉपर कॉलेज लिस्ट बनवणं. ठीक आहे, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली ना, तुमची कमी पर्सेंटाइल, कमी मार्क्स वरती पण तुम्ही एक चांगलं कॉलेज क्रॅक करू शकतात बाळांनो. ठीक आहे, एवढी पॉवर असते कॉलेज लिस्टमध्ये. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते त्यांचे खूप कमी मार्क्स होते, कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये शिकताय. का, एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते, खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली नाही, मनमर्जीने बनवायला गेले, काउन्सिलर कडून बनवून घेतली नाही. त्यासाठी आम्ही पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केली बाळांनो, जिथं तुमची एक पण चूक होणार नाही. ठीक आहे, काउन्सिलर तुम्हाला विचारेल तुम्हाला कोणती कॅटेगरी आहे तुमची, तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल किती आहे, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड मध्ये टाकायची. मी गॅरंटी देतो पहिल्याच राऊंडला तुमचं सिलेक्शन होईल, म्हणून नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, आता चांगले मार्क्स आले, वाईट मार्क्स आले, हे फक्त 50% काम होतं. 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे बेस्ट कॉलेज लिस्ट. बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला 100% एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, या गोष्टीचं तुम्हाला नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, ही सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता. व्हिडिओला पॉज करा, सगळे रीड करा. प्रत्येक विद्यार्थ्याला एक बेस्ट कॉलेज देण्याचं स्वप्न आहे. ठीक आहे, आणि ते आपण करू. ओके, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण अपॉइंट होतो. ठीक आहे, जो नेहमी तुमच्या सोबत असतो. नेक्स्ट 3-4 महिने जोपर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस चालेल, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटतो. कधी कॉल करा, मेसेज करा. असं नाही की फक्त व्हॉट्सअप सपोर्ट देतो आम्ही, नाही. कॉल करा, मेसेज करा, तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करा. सीओपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केसोमॅट, देसाई, थाडोमल ही आपले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जिथे मॅक्झिमम न्यूटन एज्युकेटर्सचे स्टुडंट जातात. ठीक आहे, तुम्ही जाणार. फक्त तुम्हाला
योग्य कॉलेज लिस्ट वगैरे बनवून घ्यायची. ठीक आहे. आता हा सीओईपी साठी चांगलेच पर्सेंटाईल लागतील, असं नाही की तुमचं 50% वर सीओईपी होईल है ना, लेकिन 50% नुसार जे बेस्ट कॉलेज भेटत असेल 100% लिस्ट मध्ये असेल. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. एक चूक तुम्हाला लाखो तुमचे घालू शकते. ठीक आहे. आई वडिलांचे पैसे वाचवा व्यवस्थित. आता सिरियस होऊन जा नेक्स्ट 3 महिने, कारण हे 3 महिने तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. ठीक आहे. नक्कीच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. न्यू टर्न ऍप डाउनलोड करायचे. बरेच पॅरेंट्स मला विचारतात कॉल करून. NEWTURN न्यू टर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला आता शिफ्ट वाईज टॉपर बद्दल बोलायचं झालं. 19 एप्रिलची जी पहिली शिफ्ट होती बाळांनो तुमची, तिचा टॉपर निघालाय 179चा ऍव्हरेज. म्हणजे जर समजा 25,000 विद्यार्थी असतील शिफ्टमध्ये, 25,000 मधले टॉप 100 घेतले असतील, टॉप 100चा जो ऍव्हरेज स्कोर होता तो किती होता 179चा. आता हे ऑफिशियली सीईटी सेल कडनं डिसाईड झालंय का नाही, हा एक सर्व्हे होतो बाळांनो. सर्व्हे कोण करतं? प्रायव्हेट कंपनी, जसं कॉलेज देखो, कॉलेज दुनिया, ठीक आहे, हिंदुस्तान टाइम्स, हे सर्व्हे करतात आणि त्यानुसार हे फिगर्स तुम्हाला समजतात. ठीक आहे. याच्यामध्ये चेंजेस होतात, नक्कीच चेंजेस होतात. ठीक आहे. म्हणून हा एक अंदाज असतो, अप्रॉक्सिमेशन असतं. पण आता अप्रॉक्सिमेशन समजलं तरी तुम्ही तुमच्यानुसार रिसर्च करू शकतात कॉलेजेसची, है ना. 179ला यांनी मॉडरेट शिफ्ट कन्सिडर केलेली बेसिकली. ठीक आहे. शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तुमचं, ही तुमची हार्डेस्ट शिफ्ट होती. तिचे तुमचे अराउंड 156चा कट ऑफ गेलेला आहे. HD म्हणजे हार्डेस्ट. ठीक आहे. M म्हणजे मॉडरेट आणि H म्हणजे हार्ड. ठीक आहे. मॉडरेट, हार्ड, हार्डेस्ट. ठीक आहे. सगळ्यात जास्त पर्सेंटाईल इथं बनतील, मग इथं बनतील, मग इथं बनतील. गोष्ट समजते. 20 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं, 163चा टॉपर काढलेला आहे. शिफ्ट तुमची हार्ड होती. शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं, 158चा टॉपर काढलेला आहे. ठीक आहे. ऍव्हरेज टॉपर म्हणजे तुमची शिफ्ट हार्डेस्ट होती. ठीक आहे. त्याच जागेवर 21 एप्रिलच्या शिफ्ट बद्दल बोलायला झालं तर 181चा तुमचा टॉपर निघाला आहे. म्हणजे शिफ्ट तुमची काय होती बाळांनो, इथंच समजतं, तुमची शिफ्ट मॉडरेट होती. शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तुमचा 157चा आहे, म्हणजे तुमची शिफ्ट हार्डेस्ट होती. गोष्ट समजते. 22 एप्रिल बद्दल बोलायला झालं बाळांनो, मॉडरेट शिफ्ट होती. 183चा टॉपर तुमचा निघालाय, मॉडरेट शिफ्ट कन्सिडर केलेली आहे. त्याच जागेवर तुमचं जस्ट सेकंड, मागचे मी टॉपर सांगितले ना, हो. 22 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तर तुमचं 159 हार्डेस्ट शिफ्ट होती. ठीक आहे. त्याच जागा 23 एप्रिल बद्दल बोलायला झालं, 166 हार्ड शिफ्ट होती. ठीक आहे. टॉपर, हा टॉपरचा स्कोर आहे, म्हणजे याच्यावरून तुमचं डिसाईड झालं की शिफ्ट हार्ड होती. ठीक आहे. शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं 23 एप्रिलच्या 178चा टॉपर निघालाय, मॉडरेट शिफ्ट होती. ठीक आहे. त्याच जागेवर तुमचा 24 एप्रिल बद्दल जर बोलायला झालं, 24 एप्रिलच्या बाळांनो कोणतीच एक्झाम नव्हती इथं. ठीक आहे. ही स्लाइड कसं काय टाकली काय माहिती. 25 एप्रिलच्या शिफ्ट बद्दल बोलायला झालं तर शिफ्ट 1 तुमची हार्डेस्ट होती. 155 मार्क्स तुमचे इथं निघाले टॉपरचे. त्या जागेवर शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं 182 तुमची शिफ्ट काय होती बाळांनो, मॉडरेट होती. यावेळी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 190च्या वरती सरासरी कोणीच गेलं नाही, म्हणजे शिफ्टची डिफिकल्टी लेवल खूप चांगल्या डिफिकल्ट होत्या शिफ्ट, है ना. 26 एप्रिल बद्दल बोलायला झालं तर शिफ्ट 1 तुमची 168चा टॉपर निघालाय, म्हणजे शिफ्ट तुमची हार्ड कन्सिडर होईल. आणि तिथं शिफ्ट 2 तुमची 181चा टॉपर निघालाय, तर तुमची शिफ्ट मॉडरेट कन्सिडर होईल. ठीक आहे. त्याच जागेवर तुमच्या 27 एप्रिलच्या शिफ्ट बद्दल बोलायला झालं, एकच शिफ्ट झाली होती. ठीक आहे. 185चा टॉपर, 5 मेच्या शिफ्टचा 183चा टॉपर, दोघं शिफ्ट तुमच्या मॉडरेट कन्सिडर होतील. आता तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल समजली तुम्हाला. शिफ्ट तुमची मॉडरेट आहे तर तुमचे जास्त पर्सेंटाईल लागतील, तुम्हाला जास्त मार्क्स लागतील तरी तुमचे कमी पर्सेंटाईल येतील. ठीक आहे. म्हणजे असं नाही की खूप जास्त डिफरन्स पडतो. आता विद्यार्थी म्हणतील अरे आमच्यासोबत अनफेअर झाला, मी तुम्हाला सांगतो, गोष्ट समजवतो. जर असं आहे ना की बाळांनो मॉडरेट शिफ्ट आहे, फॉर एक्झाम्पल इथं समजवतो, जर तुमची हार्ड शिफ्ट आहे, मॉडरेट शिफ्ट आहे आणि हार्डेस्ट शिफ्ट आहे. हार्ड शिफ्ट मध्ये सपोज तुमचे 90 पर्सेंटाईल येत असतील तर मॉडरेट शिफ्ट मध्ये तुमचे किती येते 88, याच्या खाली नाही, 1-1.5 पर्सेंटाईलचा फरक, 1-1.5 पर्सेंटाईलचा 2 पर्सेंटाईलचा मॅक्स टू मॅक्स. हार्डेस्ट मध्ये तुमचा 92 पर्सेंटाईल, एवढाच डिफरन्स, जास्त डिफरन्स नाही बाळांनो. हे पण तुम्ही हाय लेवलला गेला ना, जर तुमचं 97 आहे तर मॉडरेट मध्ये तुमचे 96.10 एवढाच डिफरन्स पडेल. ठीक आहे. हा डिफरन्स पण खूप मोठा आहे, कारण रँक मध्ये चेंजेस होतात, पण असं नाही की जमीन आसमानचा फरक की त्या हार्ड वाल्यांना 92 पर्सेंटाईल आणि मॉडरेट वाल्यांना 50 पर्सेंटाईल, असं नाही होत, है ना. थोडाफार डिफरन्स पडतो फक्त. आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल क्विक आपण बघून घेऊ. जर तुमचे 160 मार्क्स आले तर 99 पर्सेंटाईल, 140 प्लस आले तर 98 प्लस पर्सेंटाईल. हे सगळे मी कोणत्या शिफ्टचे सांगतोय, सॉरी हार्ड शिफ्टचे.
मॉडरेट शिफ्टमध्ये काय करायचं तुम्हाला 1-2 पर्सेंटाईलचा इकडे तिकडे फरक, हार्डेस्ट शिफ्टमध्ये 1-2 पर्सेंटाईलचा इकडे तिकडे फरक. जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, ऑन एन ॲव्हरेज तुम्ही एवढेच कन्सिडर करा पर्सेंटाईल. 130 प्लस जर स्कोर केला असेल तर 97 प्लस पर्सेंटाईल, 120 प्लस स्कोर केला असेल तर 96 प्लस पर्सेंटाईल. ठीक आहे, त्याच जागेवर तुमचा जर स्कोर 110 प्लस आला असेल तर 94 प्लस पर्सेंटाईल, 100 प्लस आला असेल तर 92 पर्सेंटाईल बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर 95 प्लस स्कोर केला असेल तर 90 प्लस पर्सेंटाईल, 85 प्लस स्कोर केला असेल तर 80 प्लस पर्सेंटाईल. त्याच जागेवर जर तुमचा 75 प्लस स्कोर आला असेल तर 65 प्लस पर्सेंटाईल आणि 55 प्लस स्कोर आला असेल तर 50 प्लस पर्सेंटाईल. तरी पण बाळांनो मी सांगू, मी आहे ना लोअरच रेंज हे ठेवलेले, लोअरच पर्सेंटाईल ठेवलेले. ठीक आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्तच येतील है ना. मी बेअर मिनिमम ठेवलेले, म्हणजे कमीत कमी एवढे तर येतीलच है ना. कारण असं नको व्हायला मी तुम्हाला जास्त सांगावं तुम्ही कमी आले मग तुम्ही म्हणणार सर आपलं प्रिडिक्शन चुकलं. ठीक आहे, म्हणून मी बिअर मिनिमम ठेवले. कारण युट्यूबवर तुम्हाला 55 पर्सेंटाईलला 55 मार्क्सला 70 पर्सेंटाईल पण सांगतायत. ठीक आहे, पण लास्ट इयरचे तुम्ही रेकॉर्ड चेक करा बाळांनो. मुलं अक्षरशः रडले होते बाळांनो. त्यांच्या 70 मार्क्सवरती त्यांना किती कमी पर्सेंटाईल आले होते, 80 मार्क्सवर किती कमी पर्सेंटाईल आले होते. रियालिटीनुसार आपण जाऊ है ना. आपल्याला फक्त व्ह्यूज नाही वाढवून घ्यायचे. कारण मी जास्त पर्सेंटाईल सांगितले ना तुम्हाला, व्ह्यूज वाढून जातील माझे, मला माहिती आहे. कारण विद्यार्थ्याला तेच पाहिजे असतं, आपल्या बाजूने कोणी बोलणारं पाहिजे असतं, भले ते चुकीचं राहिलं चालेल त्याला. ठीक आहे, 30 मार्क्स जर तुम्ही स्कोर केला तरी तुमचे 40 प्लस पर्सेंटाईल येतात आणि 20 मार्क्स जरी स्कोर केला तरी तुमचे 35 प्लस पर्सेंटाईल येतात. 18% आले होते एका विद्यार्थ्याला, ज्याचे 5 मार्क होते मागच्या वर्षी. याचं उदाहरण मी तुम्हाला पहिले पण दिलं होतं है ना. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचे पर्सेंटाईल ठीकठाक येऊन लागतील, चांगले येऊन लागतील. ठीक आहे, आता लो मार्क्स आले तुमचे, कॉलेज भेटेल का? पक्का भेटेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो 1 पर्सेंटाईलला पण कॉलेज आहे महाराष्ट्रात. ठीक आहे, कॉलेज भेटेल तुम्हाला. आता तुमचा टास्क काय, योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटावं. आता तुमचं काहीच उरलेलं नाही बाळांनो, एकच स्टेप आहे, कॉलेज लिस्ट, बेस्ट कॉलेज लिस्ट. बेस्ट कॉलेज लिस्ट जर तुमची असली तरच तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. कारण तुमचे 99 तरी पर्सेंटाईल आहेत ना बाळांनो. तुम्हाला काय वाटतं सीईटी सेल तुमचे 99 पर्सेंटाईल आहेत तर ऑटोमॅटिक कॉलेज अलॉट करून देईल, ऑटोमॅटिक तुम्हाला सीओईबी भेटून जाईल? नाही, ऑटोमॅटिक नाही भेटत. तुम्हाला लिस्ट अपलोड करावी लागेल, त्यानंतर तुमचं अलोकेशन होईल. ही गोष्ट बऱ्याच पालकांना माहित नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. प्लीज थोडी इन्क्वायरी करा, त्यानंतर एनरोल करा वाटल्यास काउन्सिलिंगमध्ये. कारण कॉलेज लिस्टच तुमचं आता फ्युचर डिसाईड करणार आहे. भले तुम्ही कुठूनही, तुम्हाला दुसरे काउन्सिलर आवडले असतील ऑफलाईन ऑनलाईन, त्यांच्याकडून बनवून घ्या, पण कॉलेज लिस्ट योग्य व्यक्तीकडून बनवून घ्या, ज्याला नॉलेज आहे. गोष्ट समजते? चला, गुड पर्सेंटाईल, बॅड पर्सेंटाईल, तुमचे बेस्ट कॉलेज तुम्हाला भेटेल. आत्ताही तुम्हाला होप्स नाही सोडायचे. मी गॅरंटी देतो 100% बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. आयुष्याचा प्रश्न आहे, फक्त तुमची सिरियसनेस पाहिजे. आता पालकांसोबत व्हिडिओ बघत जा, पालकांना पण दाखवत जा, त्यांचं पण अवेअरनेस खूप गरजेचं आहे यावेळेस. ठीक आहे, आणि बाळांनो खरंच जेन्युइन डाऊट्स आहे ना तुमचे एनरोलमेंट वगैरे बद्दल तरच कॉल करा. मुलं माझे किती पर्सेंटाईल येतील हे विचारायला पण कॉल करतात. एवढे कॉल आम्ही नाही अटेंड करू शकत बाळांनो. ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत, पण त्याच्यावर का तुम्ही प्रश्न विचारतायत? जे व्हॅलिड डाऊट्स असतात ते सुटून जातात ना रे बाळांनो. पण है ना, ज्यांचे जेन्युइन प्रॉब्लेम असतात की त्यांना एनरोलमेंट करायचे पण त्यांचं एनरोलमेंट होत नाहीये, असे जेन्युइन डाऊट सुटून जातात. आणि तुम्ही काय विचारतात, किती पर्सेंटाईल येतील? अरे बाळांनो, त्याच्यावर ऑलरेडी 3 व्हिडिओ बनवून ठेवलेले, अजून किती व्हिडिओ बनवू सांगा मी, है ना. ठीक आहे, समजून घ्या मला पण. चला, काउन्सिलर सगळ्या गोष्टी तुमच्या विचारेल, त्यानुसारच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनेल. आणि नक्कीच एनरोल करा. ही एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्याला एक चांगलं कॉलेज भेटून द्यायचं, किंवा जे खेड्यात आहेत, जे रुरल एरियामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय मला अर्बन एरियामध्ये नाही पोहोचायचं. अर्बन एरियावाल्यांकडे खूप सुविधा आहेत, खूप सुख सुविधा आहेत. आपल्याला पोहोचायचंय खेड्यागावात. खेड्यागावातला विद्यार्थी आपला मेन टार्गेट असतो, कारण त्याला अवेअरनेस नाहीये, त्याला माहिती नाहीये कोणत्या गोष्टीची, है ना. चला, नक्कीच एनरोल करा. व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा, फुल होईल. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.